राज्यात पुढील 24 तासांसाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसंच सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आता जोरदार पुनरागमन केलेलं आहे। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे। विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। धाराशिवसह परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। 15,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून जवळपास 53 जनावरांचा मृत्यू झालाय, तर 108 गावांना पुराचा फटका बसला असून 64 कच्च्या घरांची पडझड झालेली आहे। 88 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनसह कापूस पिकाला मोठा फटका बसलाय। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी रात्रीपासून होणाऱ्या धोधो पावसानं जलसाठा वाढलेला आहे। धरणामध्ये पाणीसाठा 90% पोहोचला असून वर्षभराची तहान भागेल एवढा पाणीसाठा जमा झालाय। बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी संचालक मंडळाची आज निवडणूक होणार आहे, तर मतमोजणी उद्या होणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत। नागपूरच्या श्रीमंतराजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून आज मुंबईमध्ये दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी तलवार लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। कबूतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करते आणि याबाबत आलेल्या 3 अर्जांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत। या सूचना पालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या ईमेल आयडीवर 29 ऑगस्टपर्यंत मुंबईकर नोंदवू शकणार आहेत। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत ई-केवायसीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील 1,44,89,715 लाभार्थ्यांनी नोंदणी केली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांच्या रेशनचा लाभ तुर्तास बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दहीहंडी उत्सवात उंच थरावरून पडून जखमी झालेल्या गोविंदांची संख्या 294 वर पोहोचलेली आहे। त्यातील 11 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। मुंबई शहरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात पार पडला। याच जल्लोषात मुंबई पोलिसांनी बेशिस्त गोविंदांवर चाप लावल्याचं समोर आलंय। शनिवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी 10,000हून अधिक ई-चलान जारी केलेले आहेत। या चलनातून तब्बल 1,13,00,000चा दंड वसूल करण्यात आलाय। पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनेक आरोग्य निरीक्षकांचा 5 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच भागात कार्यकाळ असल्याचं उघडकीस आलं होतं। जुलैमध्ये समुपदेशनानं बदल्या झाल्यानंतर एका माजी पदाधिकाऱ्यानं राजकीय दबाव आणल्यानं बदल्या रखडल्या होत्या। अखेर अतिरिक्त आयुक्त MJ प्रदीप चंद्रन यांनी बदल्यांचे आदेश जारी केले। पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाकडून 15 अतिरिक्त फ्लाईट स्लॉट्स मिळाल्यामुळे आता एकूण स्लॉटची संख्या 235 वर पोहोचलेली आहे। या निर्णयामुळे पुणेकर प्रवाशांना प्रवासासाठी आणि विमानतळ प्रशासनाला विमान उड्डाणांचं नियोजन करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे। गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात आणि त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील उपनगरांना जोडणारा भिडे पूल दुचाकी वाहनांसाठी महत्त्वाचा ठरतोय। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार महामेट्रो येत्या 20 ऑगस्टपासून भिडे पूल पुढील 20 दिवसांसाठी खुला करणार आहे। मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गापासून लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र चालवण्याच्या दृष्टीनं MRVCनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। त्यात नवीन मार्गिका उभारण्याचा आराखडा असून MUTB 3B अंतर्गत 15,000 कोटींचा निधी मागवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पनवेल, नवी मुंबईसह वसई विरार आणि कल्याणकरांचा प्रवास सुखकर होणार आहे। धाराशिवमध्ये एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्यानं एसटी कॉम्प्लेक्समध्ये घुसली आणि यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली। एसटी मुख्य चौकात असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये घुसल्यानं 3 दुचाकींचं नुकसान झालं। वेळीच बस थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली। आवक वाढल्यानं भेंडी, दोडका, कारली आणि काकडी या फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झालेली आहे। अन्न फळभाज्यांचे दर स्थिर राहिलेत, तर रविवारी राज्य तसंच परराज्यातून फळभाज्यांची आवक वाढली। चीननं केवळ महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी केली नाही, तर भारतात जाणाऱ्या खतांचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात कमी केलाय। त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांपुढे तुटवड्याचं संकट उभं ठाकलंय। चीनमधून 18.65 लाख टनाच्या तुलनेत 2024-25 मध्ये युरिया आयात 1 लाख मेट्रिक टनापेक्षा कमी झाली आहे।
भुसावळ रेल्वे अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्या अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन केलं। 6व्या दिवशी मंत्री संजय सावकारे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। जळगावच्या भुसावळमध्ये जहारवीर गोगादेवजी नवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात छड्यांची मिरवणूक काढण्यात आली। मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीड विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला हजर राहण्याची शक्यता आहे, तर वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या एका पबसमोर स्थानिक आणि पब चालकामध्ये वाद झाला। पबमधील युवक युवतींनी रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप स्थानिकांनी केला, तर पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे, तर आम्ही फक्त गर्दी हटवली असं पोलिसांनी स्पष्ट केलं। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरणातून 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सिद्धेश्वर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीपात्रात 6579 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आले। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुराचं पाणी शेतात शिरल्यानं उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत, तर मेडशी गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। परभणीच्या येलदरी धरणातून 4220 क्युसेक वेगानं पाण्याचा पूर्णा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। येलदरी धरण क्षेत्रातील पावसाच्या संततधारेमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुणे तालुक्यातील आहेरवाडी गाव परिसरातून जाणाऱ्या नदीला पूर आला। आहेरवाडीतील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कुडावळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीला पूर आल्यानं दापोली मंडणकर राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद रोडवर गुडघाभर पाणी साचलं। भोकरदन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक मार्ग पाण्याखाली गेले असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी गोमाई नदी दुथडी भरून वाहून लागलेली आहे। मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे गोमाई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आणि त्यामुळे दुथडी भरून वाहणारी नदी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। सिल्लोड शहर परिसरात 3 वाहनांचा अपघात झाला। सुमारास खरं तर 3 चारचाकी वाहनं एकमेकांवर धडकल्यानं झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले। अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन परिसरात नागपूरकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रेनचे डबे रुळावरून घसरले। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती। सिल्लोड तालुक्यामध्ये दारू प्यायल्यानं एकाचा मृत्यू झालाय, तर दोघांची प्रकृती बिघडली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पिंपळगाव पेठ इथे ही घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पदस्पर्श दर्शनासाठी 5 तास तर मुखदर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागला। अमरावतीच्या हनुमानगढी इथे साकार होत असलेल्या 111 फूट उंच हनुमान मूर्तीचा अभिनेता रणदीप हुड्डा यांनी दर्शन घेतलं। दहीहंडी उत्सवानिमित्त ते अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते। नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरात सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांना गहीवरून आलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जळगावमधील चिंचोली मेडिकल हबच्या कामाची पाहणी करत झाडाझडती घेतली। बांधकामाच्या गुणवत्तेबाबत अजित पवारांनी कंत्राटदारासह अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांना दरमहा 6000 पेन्शन द्या, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा करा, अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे। बीडच्या माजलगाव शहरात राज्य शेतमजूर युनियन लाल बावट्याच्या वतीनं आयोजित 12व्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते। पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। उपोषणकर्त्याला अनंत कुलकर्णी यांनी लाथ मारली होती, त्यावरून नवनाथ वाघमारे आक्रमक झाले।
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकेवर निवडून आलेल्या अध्यक्ष आणि संचालकांचा प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गोंदियाच्या NMD महाविद्यालयामध्ये हा सत्कार समारंभ पार पडला। जालन्यातील शेगाव पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी दादागिरी केली। टोल नाक्यावरील रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्यामुळे दुचाकी स्वाराला मार लागला आणि या कारणावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला धमकी दिली। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन पार पडलं। या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। बीडच्या माजलगाव तालुक्यातील डाकेपिंपरी ते कोथळा रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते। खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। गेल्या 6 दिवसांपासून भुसावळ नगरपालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू आहे। रेल्वे स्टेशन परिसरातील काँक्रिटीकरणाला विरोध करत अतिक्रमणधारकांसह वंचितनं आंदोलन केलं। अमेरिका आणि भारतामधील द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा नियोजित 25 ऑगस्टचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आलाय, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्यानं दिली आहे। या चर्चेची नवी तारीख नंतर निश्चित केली जाईल आणि या करारासाठी दोन्ही देशांमध्ये मार्चमध्ये चर्चा सुरू झाली असून आतापर्यंत 5 फेऱ्या झालेल्या आहेत।